गुड इव्हिनिंग. आजच्या लॉज ऑफ मोशन मधील चौथ्या लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट होते ते सर्व कंप्लीट केले. त्याच्यामध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि त्यांचे टाइप्स पाहिले. आजच्या लेक्चर मध्ये आपण ग्राफिकल मेथड पाहणार आहोत की स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन हे ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने कसे रिप्रेझेंट केले जातात. तर त्याच्यामध्ये आज आपण एकूण 4 ग्राफ पाहणार आहेत. त्यातला पहिला ग्राफ आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तसं आपण हा लास्ट लेक्चर मध्ये हा पॉइंट सुरू केलेला होता, परंतु तो कंप्लीट न झाल्यामुळे आता आपण सुरुवातीपासून पाहतोय. तर डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन साठीचा डिस्टन्स टाइम ग्राफ. The distance time graph is used to represent the distance traveled by moving object in given time interval or per unit time. That is, the distance traveled by moving object, distance traveled by moving object in given time interval is represented on distance time graph. मुव्हिंग ऑब्जेक्ट ना गिवन टाइम इंटरवल मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स रिप्रेझेंट करण्यासाठी हा डिस्टन्स टाइम ग्राफ यूज केला जातो. देन नेक्स्ट, इन दिस ग्राफ, या डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये डिस्टन्स इज टेकन ऑन y ऍक्सिस. हा पार्ट y ऍक्सिस आहे. जो व्हर्टिकल ऍक्सिस असतो तो y ऍक्सिस असतो आणि जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो तो x ऍक्सिस असतो कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. आणि डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स नेहमी कोणत्या ऍक्सिस वरती रिप्रेझेंट केलं जातं? डिस्टन्स इज टेकन इन मीटर इन y axis. Distance is taken on y axis and time is taken on x axis. टाइम हा x axis वरती रिप्रेझेंट केला जातो, तर डिस्टन्स हे y axis वरती रिप्रेझेंट केला जातो. इन दिस ग्राफ, distance taken on y axis, while time is taken on x axis. पण टाइम हा x axis वरती रिप्रेझेंट केला जातो, तर डिस्टन्स हे y axis वरती रिप्रेझेंट केलं जातं. देन in case of uniform motion, object travel equal distance in equal interval of time. In case of uniform motion, object travel equal distance in equal interval of time. Hence, युनिफॉर्म मोशन मध्ये ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये ट्रॅव्हल करतो, and therefore distance time graph for uniform motion is always a straight line. Hence, distance time graph for uniform motion is always स्ट्रेट लाइन. युनिफॉर्म मोशन साठी असणारा डिस्टन्स टाइम ग्राफ हा नेहमी स्ट्रेट लाइन असतो. देन एक्झाम्पल, याचं एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय डिस्टन्स टाइम ग्राफचं. एक्झाम्पल पहा. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार in
given time interval is shown in table. टेबल मध्ये दर्शवलेला आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे त्याचा डिस्टन्स टाइम ग्राफ रिप्रेझेंट करायचा आहे. तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट अँड टाइम टेकन, ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स आणि त्यासाठी लागलेला टाइम. डिस्टन्स इज टेकन इन मीटर, डिस्टन्स मीटर मध्ये आहे तर टाइम एक मिनिट टाइम अगोदर घेऊ. डिस्टन्स टाइम इन सेकंड अँड डिस्टन्स ट्रॅव्हल इन मीटर. तर सुरुवातीला टाइम 0, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट 0. टाइम इंटरवल जो आहे तो इथं आपण घेतोय एकूण 5 सेकंदाचा. 5, 10, 15, then 20, 25, then 30 आणि 35. हा आहे टाइम इंटरवल. 5 सेकंदाचा फिक्स्ड टाइम इंटरवल आहे आणि ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते आहे 8 मीटर, 16 मीटर, 24 मीटर, 32 मीटर. या पद्धतीनं 8 मीटरचं इंटरवल असणार. 8 मीटर एवढ्या इंटरवलनं काय होतोय ऑब्जेक्ट डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. तर आपण हे जर पॉइंट ग्राफ वरती रिप्रेझेंट केले तर ते या पद्धतीने येते. पहा सुरुवातीला 0, टाइम 0. इथं आपल्याला स्केल घ्यावं लागेल ग्राफ वरती अगोदर. तर स्केल रिप्रेझेंट करू. इथं लिहितो मी स्केल. या ग्राफ साठीचं स्केल ऑन एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर बरोबर काय घ्यायचं एक्स ऍक्सिस वरती समजा 5 सेकंद. 5 सेकंद. and on y axis 1 centimeter is equal to 8 मीटर. पहा x ऍक्सिस वरती काय स्केल घेतलं इथं 0. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती 5 सेकंद. नंतर 10, 15. प्रत्येक एका सेंटीमीटरला 5 सेकंद वाढवायचे. 20, 25, 30, 35. या पद्धतीनं हा टाइम इंटरवल आहे आणि या ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे इकडे लक्ष द्या. एक्झाम्पल मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यानुसार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आपल्या बुक मध्ये व्हॅल्यू वेगळ्या असतील, एक्झाम मध्ये वेगळ्या येतील. त्याच्यामुळे आपण टेबल पाहायचं आहे, टेबल नुसारच स्केल घेऊन ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर इथं 8, 16, 24, then 32, then 40, 48, 56. या पद्धतीनं तुमचे 64 या पद्धतीनं पॉइंट रिप्रेझेंट करायचे स्केल घेतलेले. आता पॉइंट रिप्रेझेंट करू आपण. सुरुवातीचा पॉइंट कुठे आहे 0,0. नंतर 5 सेकंदच्या वेळी 8 म्हणजे 5, 8 इथं पॉइंट येईल. नंतर 16, 10 सेकंदात 16, 24, 15 इथे येईल. 32, 20 इथे येईल. त्याच्यानंतर 25, नंतर 48. या पद्धतीनं हे जे पॉइंट आहे ते आपल्याला या पद्धतीने पॉइंट मिळतील. आणि हे सर्व जर पॉइंट आपण जोडून घेतले स्केलच्या सहाय्याने तर आपल्याला मिळणारा ग्राफ हा या पद्धतीने मिळेल. स्ट्रेट लाईन. या पद्धतीने आपल्याला काय मिळतो स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. तर हा डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन आहे. म्हणजेच ग्राफ कसा मिळाला आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळालेला आहे. स्ट्रेट लाईन. दिस स्ट्रेट लाईन ग्राफ रिप्रेझेंट काय रिप्रेझेंट करतो स्ट्रेट लाईन ग्राफ रिप्रेझेंट युनिफॉर्म मोशन ऑफ ऑब्जेक्ट.
हा स्ट्रेट लाईन ग्राफ ऑब्जेक्टचं युनिफॉर्म मोशन रिप्रेझेंट करतो. हे लक्षात घ्या. स्ट्रेट लाईन ग्राफ रिप्रेझेंट द युनिफॉर्म मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड द स्लोप ऑफ ग्राफ. आपण जर या ग्राफचा स्लोप घेतला 2 पॉइंटचा स्लोप, समजा ए आणि बी असे 2 पॉइंट घेतले आणि त्याचा जर स्लोप कॅल्क्युलेट केला तर तो स्लोप काय रिप्रेझेंट करतो? स्लोप रिप्रेझेंट्स or gives speed of car. या ठिकाणी कारची जी स्पीड आहे ती कारची स्पीड हा स्लोप रिप्रेझेंट करतो. स्लोप रिप्रेझेंट द स्पीड ऑफ कार अँड स्ट्रेट लाईन ग्राफ रिप्रेझेंट द युनिफॉर्म मोशन ऑफ द कार. तर अशा पद्धतीनं हा फर्स्ट जो ग्राफ आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन हा आपला इथं कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला सेकंड जो ग्राफ पाहायचा आहे तो आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर विच मोशन? नॉन युनिफॉर्म मोशन. याच्यात मी पुढचा ग्राफ आता सांगतोय हे तुमच्या लक्षात आलेले सेकंड ग्राफ डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा डिस्टन्स टाइम ग्राफ. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग ऑब्जेक्ट इन गिवन टाइम इंटरवल इज रिप्रेझेंटेड ऑन डिस्टन्स टाइम ग्राफ. In the distance time graph, distance is taken on y-axis and time is taken on x-axis. In case of आता ग्राफ कोणत्या मोशन साठी? नॉन युनिफॉर्म मोशन. In case of non-uniform motion, in case of non-uniform motion, object travel unequal distance in the equal time interval. Hence, distance time graph for non-uniform motion is non-linear. नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा डिस्टन्स टाइम ग्राफ हा कसा असतो? नॉन लिनियर असतो. म्हणजे तो लिनियर नसतो, स्ट्रेट लाईन नसतो. त्याचे एक्झाम्पल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इन गिवन टाइम इंटरवल इज शोन इन टेबल. आपल्याला पुस्तकामध्ये एक टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबल मध्ये सांगितलेलं आहे की एका ऑब्जेक्टनं मूव्हिंग ऑब्जेक्टनं युनिट टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपल्याला टेबल मध्ये दिलेला आहे. तर तो टेबल अगोदर ड्रॉ करू. टाइम इन सेकंड एंड डिस्टन्स इन मीटर. सुरुवातीला 0 0 0 आहे. त्याच्यानंतर दिलेलं डिस्टन्स जे आहे ते इथं लिहितो मी. ते अशा पद्धतीने दिलेले 5 10 15 20 25 30 आणि 35. म्हणजे 5 सेकंदाचा इथं देखील टाइम इंटरवल दिलेला आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले दिलेले 7 12 देन 20 30 41 50 आणि 58. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला टाइम इंटरवल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल इन गिवन टाइम इंटरवल दिलेला आहे. स्केल जे आहे ते स्केल इथं चेंज होईल आणि हा ग्राफ जो आहे तो सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? आता जो ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे हे सगळं रफ करतो मी. आपल्याला जो ग्राफ ड्रॉ करायचा आहे तो कोणत्या मोशन साठी ड्रॉ करायचा आहे? आता नॉन युनिफॉर्म मोशन साठीचा. त्यासाठी इथं मी एक्स ऍक्सिस ड्रॉ केला. हा आहे आपला सॉरी वाय ऍक्सिस. इकडे ड्रॉ केला एक्स ऍक्सिस. आहे
एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस. इथं ओरिजिन ओ म्हणजे 0. पहा या ग्राफ मध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये डिस्टन्स इज टेकन ऑन y ऍक्सिस. डिस्टन्स कोणत्या ऍक्सिस वरती घेतलं जातं नेहमी? डिस्टन्स इज टेकन ऑन y ऍक्सिस and time is taken on x ऍक्सिस. इथं जे आपल्याला आता स्केल घ्यायचंय पहा, ते स्केल असं आहे ऑन x ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद. x ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेकंद घ्यायचे. म्हणजे 5 10 15 20 25 30 35. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद घेतलं आणि y ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू घेतलं 10 मीटर. 1 सेंटीमीटर बरोबर किती घ्यायचं? 10 मीटर. मग इथं घेऊ आपण 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, 40, then 50, 60, 70. या पद्धतीनं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर x ऍक्सिस y ऍक्सिस वरचं स्केल घेतलं. आता हे जे पॉइंट आहे ते पॉइंट आपल्याला ऍक्सिस या ग्राफ मध्ये रिप्रेझेंट करायचे. सुरुवातीला 0 0 म्हणजे पॉइंट इथे. दुसरा 5 7 5 सेकंदच्या वेळी 7 म्हणजे इथं 10 च्या थोडंसं इथला पॉइंट घेतला. त्याच्यानंतर 10 सेकंदच्या वेळी 12 मीटर म्हणजे 10 च्या थोडंसं वरती 12 मीटर इथं पॉइंट येईल. त्याच्यानंतर 15 सेकंदच्या वेळी 20 इकडे येईल. त्याच्यानंतर 20 सेकंदच्या वेळी 20 सेकंद आणि 30 इथे येईल. त्याच्यानंतर 55 सेकंदच्या वेळी 41 आणि 25 सेकंद. त्याच्यानंतर 30 सेकंदच्या वेळी 30 सेकंद मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे ते 50 मीटर आहे. इकडे येईल पॉइंट. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट जो आहे तो 35 सेकंदच्या वेळी 58 पॉइंट इकडे. आता हे जर सर्व पॉइंट आपण जॉईन करून घेतले तर मिळणारा ग्राफ हा आपल्याला या पद्धतीने मिळतो. म्हणजे हा जो ग्राफ मिळतो आपल्याला हा नॉन लिनियर ग्राफ मिळतोय. हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळत नाहीये. म्हणजे द ग्राफ ऑब्टेन इज नॉन लिनियर and this non-linear graph represent the non-uniform motion of object. Non-uniform motion of object. हा नॉन लिनियर ग्राफ काय रिप्रेझेंट करतो? ऑब्जेक्टचं होणारं नॉन युनिफॉर्म मोशन रिप्रेझेंट करतो. तर अशा पद्धतीने हा सेकंड ग्राफ आपण पाहिला, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता याच्यानंतर म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये आपण दोन ग्राफ पाहिले. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन जो स्ट्रेट लाईन मिळतो आणि डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन जो नॉन लिनियर मिळतो. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला पुढचा ग्राफ पाहायचा आहे, तो आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. थर्ड ग्राफ आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. नेक्स्ट ग्राफ आहे थर्ड ग्राफ. velocity time graph for uniform velocity. velocity time graph for uniform velocity. युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. याच्यामध्ये पहा ऑब्जेक्टची चेंज होणारी व्हेलॉसिटी. द चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्टिव्ह टू टाइम इज रिप्रेझेंटेड ऑन व्हेलॉसिटी टाइम ग्राफ.
the change in velocity of object. Change in velocity of an object with respective to time is taken or represented on velocity time graph. ऑब्जेक्टची टाइम बरोबर चेंज होणारी व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करण्यासाठी व्हेलॉसिटी टाइम ग्राफ यूज केला जातो. इन दिस ग्राफ, या ग्राफ मध्ये टाइम इज टेकन ऑन एक्स ऍक्सिस. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये टाइम हा एक्स ऍक्सिस वरती रिप्रेझेंट केला जातो. फाइल व्हेलॉसिटी इज टेकन ऑन y ऍक्सिस. व्हेलॉसिटी ही y ऍक्सिस वरती घेतली जाते आणि टाइम x ऍक्सिस वरती रिप्रेझेंट केला जातो. देन नेक्स्ट, in case of uniform velocity, in case of uniform velocity, object, in case of uniform velocity, object causes equal displacement in equal टाइम इंटरवल. ऑब्जेक्टचं इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट घडून येतं and velocity remains constant. Velocity remains constant. व्हेलॉसिटी जर युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटी चेंज होत नाही. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि त्यामुळे ऑब्जेक्टचं इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट होत राहतं. युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिल्यामुळे मिळणारा जो ग्राफ आहे तो कसा मिळतो? हेन्स व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर uniform velocity is parallel to x axis. आपल्याला मिळणारा ग्राफ हा कसा मिळतो? पॅरलल टू x axis. नेहमी x axis ला पॅरलल ग्राफ मिळतो. पॅरलल टू x axis. हे लक्षात ठेवा. देन एक्झाम्पल. आता याचे एक एक्झाम्पल आपण इथं पाहू. एक्झाम्पल पहा, इथं आपल्या बुक मध्ये असं एक्झाम्पल दिलेले, अ ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म A train is moving with uniform velocity 50 kilometer per hour for 5 hours. एक ट्रेन 50 किलोमीटर प्रति तास या वेगानं 5 तास कंटिन्युअसली मूव्ह होते. 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगानं 5 आवर्स साठी ट्रेनचं मोशन घडून येते. तर त्याचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे तो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि त्या ट्रेनने ट्रॅव्हल केलेलं 2 आवर्स मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं मी अगोदर x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करतोय. थोडंसं इकडे घेतो आता कारण टेबल ड्रॉ करण्याची गरज नाही. हा y ऍक्सिस या पद्धतीनं x ऍक्सिस, इथं मध्ये ओरिजिन, x ऍक्सिस, y ऍक्सिस. आता y ऍक्सिस वरती काय रिप्रेझेंट केलं जातं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये? व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कशात दिली? किलोमीटर पर आवर मध्ये दिली. युनिट लिहायचं इथं. आणि त्याच्यानंतर टाइम जो दिलेला आहे तो कशात दिलेला आहे? आवर्स मध्ये, तासांमध्ये दिलेला आहे.
टाइम इन आवर्स. तर टाइम हा एक्स ऍक्सिस वरती रिप्रेझेंट केलेला आहे आणि व्हेलॉसिटी वाय ऍक्सिस वरती रिप्रेझेंट केलेली आहे. आता जे स्केल घ्यायचं आहे आपल्याला ते स्केल या पद्धतीने राहील. स्केल मध्ये ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आवर. एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर बरोबर 1 तास घ्यायचे. 1 आवर. 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने 1 सेंटीमीटर बरोबर 1 तास. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आवर. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू जे स्केल घ्यायचं ते घ्यायचं 10 किलोमीटर पर आवर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे 10 किलोमीटर पर आवर 20 30 40 50 60 70 80 या पद्धतीनं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 आवर 10 किलोमीटर पर आवर या पद्धतीने घेतलेले. आता जर आपण हे पॉइंट घेतले सर्व तर मिळणारा ग्राफ कसा मिळेल पहा. पहिल्या तासामध्ये 5 तास ट्रेन युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मोशन करते. म्हणजे पहिल्या तासात असणारी व्हेलॉसिटी 60 होती. दुसऱ्या तासामध्ये सुद्धा 60, तिसऱ्या तासात सुद्धा 60. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी बदलत नाहीये. म्हणजे प्रत्येक तासाला व्हेलॉसिटी मध्ये बदल होत नाही. तेवढाच कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटीने ट्रेन मोशन करते. आणि त्याच्यामुळे मिळणारा ग्राफ हा कसा मिळेल तर या एक्स ऍक्सिस ला आपल्याला हा ग्राफ पॅरलल मिळेल. या पद्धतीनं हा पॅरलल ग्राफ आपल्याला एक्स ऍक्सिस ला मिळतोय का. म्हणजे या पद्धतीने हे पॉइंट मिळतील. तर 5 तास ट्रेन युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मोशन करते तेव्हा मिळणारा ग्राफ हा एक्स ऍक्सिस ला पॅरलल मिळतो. आता याच्यावरचे आपण दोन पॉइंट कन्सिडर करू. त्यातला पहिला पॉइंट 2 तासाच्या वेळेचा घ्यायचा आहे. 2 तास टाइम इंटरवल घ्यायचा इथं 2 आवर्स अँड 4 आवर्सच्या दरम्यान. 2 आवर्स T1 आणि 4 आवर्स T2. या पद्धतीने हे दोन पॉइंट आपण कन्सिडर केले. टाइम इंटरवल 2 आवर्सचा कन्सिडर केलेला आहे. आपल्याला त्या ट्रेननं 2 तासात किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे ते डिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं पॉइंट घेतला मी A, इथला पॉइंट घेतला B, इथला पॉइंट घेतला C आणि इथं पॉइंट घेतला D. याला म्हणतो मी T1 टाइम इंटरवल T1 आणि हा T2. तर या पद्धतीनं या ग्राफ मध्ये आपण थोडंसं कन्स्ट्रक्शन केलेले. आता जर आपण या ट्रेननं 2 तासात ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर समजा ते डिस्टन्स A, B, C आणि D या रेक्टँगल जो आहे त्याच्या एरिया मध्ये इन्क्लोज झालेला आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रेन इन 2 आवर्स. 2 तासामध्ये ट्रेनला ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इकडचा पार्ट आता मी रब करतो का. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये काय सांगितलं आपण द चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज रिप्रेझेंटेड ऑन व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. इन दिस ग्राफ the velocity is taken on y axis, time is taken on x axis, and in case of uniform velocity of moving object remains constant, and therefore velocity time graph for uniform velocity is a parallel to x axis. आता इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं टू कॅल्क्युलेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रेन इन 2 आवर्स. To calculate distance travel by train in 2 hours. 2 तासामध्ये ट्रेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. तर पहा सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ट्रेन in 2 hours is enclosed in area of rectangle
A, B, C, D. Therefore, S is equal to distance traveled by object is equal to area of rectangle A, B, C, D. S is equal to area of rectangle किती आहे? त्याचा फॉर्म्युला काय? बेस इनटू हाईट. बेस इनटू हाईट. S is equal to बेस किती आहे पहा? बेस आहे DC आणि हाईट काय आहे? AD. म्हणजे DC into AD. S is equal to DC किती आहे? DC आहे टाइम इंटरवल किती तासाचा? D पासून C पर्यंत. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, म्हणजे 2 तासाचा टाइम इंटरवल आहे, म्हणजे 2. आणि हाईट किती आहे? हाईट AD काय रिप्रेझेंट करते? हाईट AD रिप्रेझेंट द व्हेलॉसिटी ऑफ अ ट्रेन, दॅट इज 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे इथे येईल 2 आवर्स आणि इथे येईल 60 किलोमीटर पर आवर. तरी आवर कॅन्सल होतील आणि हे मल्टिप्लिकेशन होईल. S is equal to किती? 60 into 2 120 आणि पुढे काय राहील? किलोमीटर. That is the distance traveled by train in 2 hours is 120 मीटर. ट्रेन 2 तासामध्ये ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 120 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रेनने या A to B या 2 तासाच्या दरम्यान ट्रॅव्हल केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या मदतीने एखाद्या ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं, मूव्हिंग ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करू शकतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, दुसरा पॉइंट आता आपल्याला पाहायचा आहे. शेवटचा चौथा जो ग्राफ आहे तो आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर uniform acceleration. Velocity time graph for uniform acceleration. Velocity time graph for uniform acceleration म्हणजे युनिफॉर्म acceleration साठीचा velocity time graph आपल्याला पाहिजे. Velocity time graph for uniform acceleration same like the distance, the change in velocity of moving object with respect to time. The change in velocity of moving object with respect to time is represented on velocity time graph. ऑब्जेक्टची टाइम नुसार चेंज होणारी व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करण्यासाठी व्हेलॉसिटी टाइम ग्राफ यूज केला जातो. देन नेक्स्ट, इन दिस ग्राफ velocity is taken on y axis. Velocity is taken on y axis and time is taken on x axis. टाइम हा x axis वरती रिप्रेझेंट केला जातो आणि velocity y axis वरती रिप्रेझेंट केली जाते. In case of uniform acceleration, uniform acceleration कशाला म्हटलं जातं? In case of uniform acceleration, there are equal changes in velocity in equal interval of time. There are equal changes in velocity in equal interval of time. व्हेलॉसिटी मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये आपल्याला इक्वल चेंजेस पाहायला मिळतात. and therefore velocity time graph
velocity time graph for uniform acceleration is straight line. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन साठीचा जो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे तो आपल्याला कसा मिळतो इथं स्ट्रेट लाईन ग्राफ पाहायला मिळतो. त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेले द चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ कार इन स्पेसिफिक टाइम इंटरवल चेंज इन velocity of car in specific time interval is given in table. तर त्या टेबल वरून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे velocity time graph for uniform acceleration ड्रॉ करायचा आहे. तर अगोदर जो दिलेला टेबल आहे तो टेबल आपण इथे ड्रॉ करून घेऊ. काय दिलेले आपल्याला टेबल मध्ये ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आणि टाइम इंटरवल दिलेला आहे. सुरुवातीला टाइम इंटरवल इन सेकंड आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट और कार इन मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टेबल मध्ये दिलेल्या व्हॅल्यू अगोदर आपण लिहून घेऊ सर्व. टाइम इंटरवल सुरुवातीला 0 सेकंद आहे. त्यावेळी ट्रॅव्हल त्या कारची व्हेलॉसिटी देखील 0 मीटर पर सेकंद आहे. टाइम इंटरवल दिलेला आहे 5 सेकंदाचा म्हणजे 5 10 50 20 25 30 या पद्धतीने. आणि चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ कार व्हेलॉसिटी कारची चेंज झालेली व्हेलॉसिटी दिलेली 8 16 या पद्धतीने कारची चेंज झालेली व्हेलॉसिटी दिलेली आहे. याच्या सहाय्याने आपल्याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर त्यासाठी मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करतो अगोदर. वाय ऍक्सिस ड्रॉ केला, व्हर्टिकल ऍक्सिस. एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस ड्रॉ करतो, तो होईल आपला एक्स ऍक्सिस. हा झाला आपला एक्स ऍक्सिस आणि व्हर्टिकल ऍक्सिस आहे तो आहे वाय ऍक्सिस. आता याच्यामध्ये स्केल घ्यावं लागेल आपल्याला. ते स्केल इथं लिहू. स्केल मध्ये ऑन एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद. 1 सेंटीमीटर बरोबर किती घ्यायचे 5 सेकंद. मग इथं 0 5 10 15 20 25 30 35. की काय घेतलं आपण एक्स ऍक्सिस वरती टाइम कशात घेतलाय सेकंद मध्ये. आणि वाय ऍक्सिस वरती ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंद. म्हणजे इकडचं जे काय वाय ऍक्सिस वरती घ्यायचे ते आपल्याला लिहायची व्हेलॉसिटी टेकन ऑन वाय ऍक्सिस इन मीटर पर सेकंद. तर इथं व्हेलॉसिटी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंद. 16 24 32 40 48 56 या पद्धतीने. आणि जर आपण आता हे सर्व पॉइंट ग्राफ वरती रिप्रेझेंट केले तर मिळणारा ग्राफ हा आपल्याला कसा मिळेल पहा. व्हेलॉसिटी मध्ये इक्वल टाइम इंटरवल मध्ये व्हेलॉसिटी मध्ये इक्वल चेंजेस होत आहेत आणि त्याच्यामुळे मिळणारा ग्राफ हा आपल्याला कसा मिळतो स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म acceleration is a straight line. युनिफॉर्म acceleration चा velocity time graph हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतोय. आणि याच्यामध्ये आपण दोन पॉइंट या ठिकाणी कन्सिडर करतोय. एक 16 आणि 32 या टाइम इंटरवलचा. 16 आणि 32. 16
मीटर पर सेकंड आणि 32 मीटर पर सेकंड असे दोन पॉइंट ए आणि बी आपल्याला कन्सिडर करायचे. 16 च्या वेळी जे काही टाइम इंटरवल आहे तो 10 आहे आणि 32 च्या वेळेचा 20 आहे. ते थोडंसं इथं करेक्शन करावं लागेल. इथं ग्राफ पेपर नाहीये त्याच्यामुळे ॲक्युरेट येणं थोडंसं कठीण आहे. 10 इथं 20 घ्यायचंय. 15 थोडं मिडल आहे. या पद्धतीनं हे दोन पॉइंट आपण घेतले. या पॉइंटला नाव देऊ ए, या पॉइंटला नाव दिलं बी. ए आणि बी असे दोन पॉइंट कन्सिडर केले आणि बी पॉइंट ए पॉइंट पासून या ए पॉइंट पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कशावरती? या एक्स ऍक्सिस ला पॅरलल लाईन ड्रॉ केली. इथं जो पॉइंट आहे तो पॉइंट घेतला ए ई आणि इथं सी आणि डी असे पॉइंट आहे. तर अशा पद्धतीने दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार ग्राफ मध्ये काही कन्स्ट्रक्शन करून घेतलं. आता आपल्याला या कारनं या युनिफॉर्म ऍक्सेलरेशनच्या सहाय्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले किंवा कारचं किती डिस्प्लेसमेंट घडून आलेले ते डिस्प्लेसमेंट ऑफ कार कॅल्क्युलेट करायचे. तर पहा ते इथं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हा पॅराग्राफ करावा लागेल. इथं पहा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आपण पाहतोय. द चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट with respect to time is represented on velocity time graph. In this graph velocity is taken on y axis and time is taken on x axis. Velocity y axis वरती time x axis वरती घेतलेला आहे. In case of uniform acceleration there are equal changes in velocity in equal interval of time. Uniform acceleration च्या बाबतीत ऑब्जेक्टच्या मूव्हिंग ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इक्वल टाइम इंटरवल मध्ये व्हेलॉसिटी मध्ये इक्वल चेंजेस होतात आणि त्यामुळे मिळणारा ग्राफ हा आपल्याला कसा मिळतो? स्ट्रेट लाईन मिळतो. आता त्याचा आपण स्लोप घेतला. स्लोपचे पॉइंट घेतले ए आणि बी आणि तिथपासून एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ला परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि या पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं. तर आपल्याला त्या कारनं 10 ते 20 अशा 10 सेकंदाच्या दरम्यान किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार इन 10 सेकंड ते कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार इन 10 seconds to calculate distance traveled by car in 10 seconds. Suppose the distance traveled by car in 10 seconds is enclosed in area of quadrilateral ABCD. Suppose distance travel by car किंवा displacement of car is enclosed in area of quadrilateral ABCD. Therefore, S is equal to area of quadrilateral ABCD. याच्यामध्ये पहा क्वाड्रिलॅटरल मध्ये एक ट्रायंगल आहे आणि दुसरा रेक्टँगल आहे. ट्रायंगल कोणता आहे? ABE हा पहिला ट्रायंगल आहे आणि दुसरा आपल्याला टोटल एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे ABCD. मग याच्यात पहा एक ट्रायंगल आहे ABE आणि एक रेक्टँगल आहे AECD. त्या दोन एरियाची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल एरिया मिळेल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABE प्लस एरिया ऑफ रेक्टँगल AECD. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? 1/2 इनटू बेस इनटू हाईट. ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इनटू बेस इनटू हाईट प्लस एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे बेस इनटू हाईट. बेस इनटू हाईट एवढा आपण फॉर्म्युले लिहिले. आता ग्राफ वरून आपल्याला इथं व्हॅल्यू ठेवायच्या, पुट करायच्या. 1/2 इनटू ट्रायंगलचा बेस काय आहे? AE. ट्रायंगलचा बेस काय आहे? AE. मग आपण इथे लिहू AE इनटू हाईट काय आहे ट्रायंगलची? B. हाईट आहे BE. त्याला ब्रॅकेट करू प्लस रेक्टँगल जो आहे त्याचे बेस आणि हाईट काय आहे? रेक्टँगलचा बेस आहे DC आणि हाईट आहे AD.
म्हणजे इथे येईल डीसी इंटू एडी. या पद्धतीने आपण ग्राफ वरून व्हॅल्यू ठेवल्या. आता याच्या ज्या व्हॅल्यू आहेत या काय आहेत त्या आपण ग्राफ वरून इथं पुट करू. 1/2 आहे तसं इंटू एई. एई इज इक्वल टू रेक्टँगलच्या अपोजिट साइड कशा असतात इक्वल असतात. म्हणजे एई इज इक्वल टू काय आहे डीसी आणि डीसी ची व्हॅल्यू काय आहे 10 to 20 सेकंद. म्हणजे हा इंटरवल आहे 10 सेकंदचा. म्हणजे एई इज इक्वल टू डीसी आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 10 सेकंद. म्हणजे 10 येईल इथं आणि इथं सुद्धा डीसी ची व्हॅल्यू किती येणार आहे 10. एई आणि डीसी सेम आहे इंटू. आता पहा बी. बी इज इक्वल टू काय आहे बी इज इक्वल टू आहे इथली व्हॅल्यू 32 - 16 म्हणजे किती येईल 16. बी ची व्हॅल्यू आहे 16. तसं एडी. एडी ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे ए पासून डी पर्यंतची आहे किती रिप्रेझेंट करते व्हेलॉसिटी 16 मीटर पर सेकंद. म्हणजे इथं 16. या पद्धतीने आपण ग्राफ वरून या सर्व व्हॅल्यू पुट केल्या. आता s इज इक्वल टू इथं काय येईल पहा 16 * 10. 16 * 10 160. 160 आणि डिवाइड 2 आहे म्हणजे इथं किती येईल 80. किती येईल 80 येईल पहा. किंवा असं करा या 2 न या 10 ला भाग द्या कितीचा जाईल 5 चा भाग जाईल 2×5 आणि इथं 16 × 5 16 × 80 अधिक हे 160 10 × 16 किती होतील 160 बरोबर किती होईल 160 अधिक 80 म्हणजे s इज इक्वल टू होईल 240 240 मीटर. एवढं जे डिस्टन्स आहे ते या कारनं 10 सेकंदात ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते आहे 240 मीटर. या पद्धतीनं आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या मदतीनं डिस्टन्स टाइम ग्राफच्या मदतीनं ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो, त्याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो, ऍक्सेलरेशन देखील कॅल्क्युलेट करू शकतो. इथं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन साठीचा जो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे तो आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो आणि हा स्ट्रेट लाईन ग्राफ काय रिप्रेझेंट करतो स्ट्रेट लाईन ग्राफ रिप्रेझेंट युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ऑब्जेक्टचा असणारे ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे हे रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर या ग्राफचा जो स्लोप आहे तो स्लोप काय रिप्रेझेंट करतो स्लोप ऑफ ग्राफ गिव्स द ऍक्सेलरेशन. व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जो स्लोप आहे तो स्लोप काय देतो त्या मूव्हिंग ऑब्जेक्टचा असणारा ऍक्सेलरेशन दर्शवतो आणि या स्ट्रेट लाईन ग्राफ आहे ते ऍक्सेलरेशन कसं आहे युनिफॉर्म आहे. तर अशा पद्धतीने इथं आपला ग्राफिकल मेथड जो पार्ट होता या चॅप्टरचा लॉज ऑफ मोशनचा तो ग्राफिकल मेथडचा पार्ट आपला इथला संपलेला आहे. आपण जे वेगवेगळे ग्राफ पाहितले डिस्टन्स टाइम ग्राफ आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ पाहितलेले. याच्या नंतरचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे इक्वेशन फॉर मोशन. इक्वेशन फॉर रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनचे इक्वेशन आपल्याला पाहिजे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये इक्वेशन फॉर रेक्टिलिनियर मोशन आणि त्याचं जे प्रूफ आहे ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने ते उद्याच्या लेक्चरला. ओके थांबतोय दादा.